कशा सगळे मस्त मजेत ना. मी पण मस्त मजेत आहे. तर आज आहे 29 तारीख. तर आज रुद्राच्या स्कूलमध्ये बोलवलेलं आहे बुक्स वगैरे न्यायला. आणि मग तसं तर 22 तारखेपासून बुक्स वगैरे द्यायला चालू झालेलं आहे. आणि स्टँडर्डप्रमाणे त्यांनी सांगितलं की प्रत्येकाला की पहिली दुसरी तिसरी ह्या दिवशी, 7वी 8वी या दिवशी अशी प्रत्येकाला डेट दिलेली आहे त्यांनी. त्या डेटनुसार आपण पालकांनी जायचं आणि घेऊन यायचं. आणि पुस्तकांची काय कॉस्ट असेल ना ते मी तुम्हाला बिल नक्कीच दाखवेन. बघा कॉस्ट काय असेल. तेवढं अख्खं आमचं वर्षभराचं सगळं सामान घेऊन व्हायचं, सगळं व्हायचं. त्यांची फक्त बुक्सची कॉस्ट एवढी आहे. आमचे 2-2 वर्षाची मला वाटते फीज पण तेवढी नसेल. एवढी यांची फक्त एका वर्षाच्या बुकची कॉस्ट तेवढी आहे. नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर मग आता स्कूलमध्ये जाते मी. रुद्र गेलेला आहे अगोदरच खाली. नम्रता येते, तिला कॉल केलेला, ती येते. तिथून मग परत वर्षाला कॉल करायचा. मग आम्ही सगळे सोबत मिळून जातो. चला तर मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. परत रिटर्न आली खाली गेलेली, कारण बुक्सला पिशवी वगैरे घेतली. जशी धान्याला लागते ना पिशवी आणायला, तशी पिशवी वगैरे घेतली. पण मेन पैसेच घ्यायला विसरले. परत वरती आले. आता पैसे घेतले पैसे. कसा पैशांचा बंडल न्यायला लागतो बघा पोरांच्या शाळेत. इथं सुखाची नाही शाळा, इंग्लिश मिडियम. ती मराठी स्कूल बरं होतं आमचं गव्हर्नमेंटचं. हे बघा आता कॉस्ट सांगते तुम्हाला किती असेल, विचार करा तुम्ही. चला आता नम्रताचा फोन यायला लागलाय. चला रुद्रा, पिशवी घेतली, पिशवी भरून बुका आणायच्या एवढी मोठी. तर काय करायचं अभ्यास, वर्षभर अभ्यास, वड्डे अभ्यास. काय बस का आता सुट्टी. बघ इकडं. चला आता बुक घेऊन या. पिशवी घेतलेली आहे. खूप दिवसानंतर जोडी भेटलेली आहे, त्यामुळे खुश आहेत. आणि त्याच्यानंतर पुढं गेलो तर वर्षाने आम्हाला जॉईन केलं. अशा तऱ्हेने आम्ही शाळेमध्ये पोचलो. आम्ही बिलच्या रांगेमध्ये उभे राहिलेलो होतो. तोपर्यंत पोरं बसली आणि बिल पे केलं. आणि इकडं आम्ही परत बुक्स घ्यायला आलेलो होतो. आम्ही सगळे बुक आम्ही काउंट केले, कारण वरती त्यांनी प्रिंट लावलेली आहे. एवढी एवढी नोटबुक, एवढे बुक्स आहेत. तसं आम्ही सगळं काउंट वगैरे करून घेतलं व्यवस्थित, परत काय प्रॉब्लेम नको म्हणून. फायनली घेतलेले आहेत आपल्या आपल्या बॅगा. प्रत्येकीनं भरपूर खाऊ दिलेला आहे वर्षभर अभ्यासासाठी. आता पोरांना काही टेन्शन नाही, पुढे निवांत चाललेत ती. बुक्स वगैरे घेऊन तशीच वर्षा इकडे आलेली होती आणि नम्रता घरी गेलेली होती. तिचं थोडंसं काम राहिलेलं होतं, मग ती करून रिटर्न. तोपर्यंत आम्ही पोरांना जेवायला घेतलं आणि मी इकडे रेवाडला भरवत होती. आणि त्यानंतर त्या सगळ्याजण आल्या. मग खूप भूक लागलेली होती. मग हे बघा, याच्यामध्ये आहे दोडक्याची आमटी बी बनवली, भाकरी बनवली, ठेचा बनवलेला, ही मटकीची भाजी, डाळ कांदा आणि वांग्याची भाजी. असं मस्त आम्ही जेवण केलेलं होतं. खूप छान वाटतं एकमेकींच्या डब्यातलं खायला, खूप मजा येते. सगळ्यांनी एकत्रित मिळून आम्ही जेवण केलं. इकडं चाललेलं होतं आमचं संडेला काहीतरी रिसॉर्टला प्लॅनिंग करायचं. आणि इथं प्रत्येकजण आपल्या एकमेकीला नवऱ्यांना फोन करायला पोरांकडे देत होती. म्हणजे पोरांना बोलायला सांगितलं की पोरांना आपलं वाजवायला सांगितलं पप्पाच्या मागं, का संडेला आपलं प्लॅनिंग फिक्स. पण प्रत्येक बघा नम्रता कशी काना सांगते, असं असं बोल पप्पांशी, रिसॉर्टला आपल्याला जायचं आहे. इकडं बघा खाऊन पिऊन झालेलं होतं आणि कसा धुमाकूळ चाललेला होता. नुसता एवढी दमवतात ना एकत्र आल्यानंतर. म्हणून असं वाटतं की कधी शाळा चालू होते. हे एकदा शाळेत गेली ना मग नंतर आम्हाला निवांत पार्ट्या बिरट्या करायला बरं वाटतं. पण आता खूपच दिवस झाला आम्ही एकत्रित भेटलेलो नव्हतो. म्हणून चला म्हटलं जाऊ दे, तेवढाच एन्जॉयमेंट होईल, पोरांना पण होईल. पण पोरं आमची त्या लायकीची नाहीत अजिबात. इतकी दमवतात ना, असा पसारा केलेला होता घरात. पण जाऊ दे, तेवढंच त्यांना पण खेळायला मजा आली. आमचं पण भेटणं झालं, त्यानिमित्तानं एकत्रित जेवणं बसणं झालेलं होतं, त्यामुळं मजा आली. सगळ्यांचं चहा पाणी वगैरे झाला का. तर आज दिवसभराचं मी सकाळपासून शूट केलेलंच आहे. आज कुठे गेली होती तर मी सकाळी गेली होती रुद्राचे बुक्स आणायला. तर रुद्राचे बुक्स वगैरे घेऊन आले. घरी आल्यानंतर नम्रता आणि वर्षा आणि पोरं सगळेच इकडे होते दिवसभर. ते सगळे आत्ता गेले. मग सगळं घर वगैरे आवरलं, झाडू बिडू मारला, सगळं काम जिथल्या तिथं केलं.
आणि म्हटलं आता मग बुकचा व्हिडिओ करावा, कारण तुम्हाला बुक्स दाखवायचे आहेत. बुकची कॉस्ट काय आहे हे तुम्हाला महत्त्वाचं दाखवायचं आहे. कारण माझं अख्खं D.Ed अख्खं शिक्षण गेलं तेव्हा त्या एक एक बुकांची किंमतसुद्धा तेवढी नव्हती. तेवढी किंमत रुद्रच्या बुकांची आहे. आणि रुद्र आता कितवीला गेलेला आहे तर सेकंडला आहे. पहिले तर तुम्हाला आता मी दाखवते पूर्ण टोटल त्याची फी किती झालेली आहे बुकची. चला मग पूर्ण बुकच्या सेटची आपली किंमत किती आपण पेड केलेली आहे तर 4,090. मला नाही वाटत की मी पूर्ण D.Edचं एवढं शिक्षण घेतलं, पूर्ण BA वगैरे झालं, सगळं झालं, पण कधी मी एका वर्षाच्या बुकसाठी 4,090 मी कधी भरलेलं मला तरी आठवत नाही आहे. आणि आम्ही जी फीज भरायचो ना त्याच्यात पण आम्ही पहिल्या 3 नंबरमध्ये पण मी असायची. D.Edला वगैरे किंवा BA केलं तेव्हा पण पहिल्या 3 नंबरमध्ये असायची. पहिला नंबर आल्यानंतर BAला वगैरे 5,000 भेटायचे. तुम्हाला पण कोणाला माहिती असेल बघा, तेव्हा भेटायचे 5,000 आणि अजूनही भेटतात. तेव्हा ते पण भेटलेले, त्यातूनच आमचं शिक्षण व्हायचं. आणि आम्हाला ती काय बोलतात शिष्यवृत्ती भेटायची, ते पण पैसे भेटायचे. म्हणजे जे आम्ही भरायचो ना ते रिटर्न आम्हाला सगळं यायचं. त्यामुळे एवढा शिक्षणाचा खर्च कधी आम्हाला जाणवला नाही. आणि तशी माझ्या आईवडिलांची परिस्थिती चांगली होती, त्यामुळे शिकायला मला तिकडून खूप प्रोत्साहन भेटलं. पण इतका असा खर्च तेव्हा नव्हता शिक्षणाचा. पण आत्ता बघाल तर डबल टिबल चोबल म्हटलं तरी चालेल एवढा शिक्षणाचा आता खर्च आहे. चला आता एक एक बुकांची किंमत तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला हे बघा, हे इंग्लिशचं बुक आहे आपलं, त्याची किंमत बघा किती असेल बघा. 475, म्हणजे जवळजवळ त्याचे 400, 450, 300 अशी सगळी बुकची किंमत आहे त्याची. आता हे काय आहे जनरल नॉलेज, त्याच्या बुकची किंमत किती आहे बघा, 90 रुपये. बुक केवढंच आहे बघा. जाऊ दे आता, काय नवीन शिक्षण प्रणालीनुसार आता सगळं आपल्याला करावं लागतं. काय ऑप्शन नाही, जसं जग बदलल तसं आपल्यालाही बदलावं लागतं. ऑप्शन नाही. गव्हर्नमेंटची स्कूल आता गेल्या सगळ्या, झालं ते मागं पडलं. आता हे क्राफ्ट बुक काही कामाचं नाही, काही काडीच्या कामाचं नाही. सगळं हे मला करावं लागतं. रुद्राला काडीचं यात माहिती नाही, कुठला प्रोजेक्ट झाला आहे, मम्मीने कुठला बनवला आहे काही माहीत नाही, पण हे बनवून द्यावंच लागतं कंपल्सरी. एक टिकमार्कसाठी एवढं बुक करावं लागतं सगळं बघा. आता हे मॅथचं बुक, आता ह्याची आपण प्राईस बघूया. ह्याच्यावर प्राईस कुठे आहे, एक मिनटं बघते मी. बघा भेटली, किती आहे 476. एवढी बुकं, खरंच मला इतकं अजब वाटतं या बुकांची किमती ऐकून. इतका सेट आहे बघा रुद्राचा हा. आणि कवर पण आपण आणलेले आहेत. मॅथ्सचं बुक आहे, हे EVS सगळं अशी बुकं आहेत. हिंदी पण. आणि एक चांगली गोष्ट आहे की त्यांना आता फर्स्टपासून हिंदी आणि मराठी दोन्ही चालू आहे, त्यामुळं खूप मला पण बरं वाटतं. हे बघा आपलं शिवाई बुक, मस्त. मराठी पण शिकलं पाहिजे, नुसतंच इंग्लिश मिडियममध्ये इंग्लिश काही कामाचं नाही, आपलं मराठी पण आलंच पाहिजे ना. आणि हे ग्रामर वगैरे बघा, ग्रामरचं बुक आता कितीला आहे बघू हे, एक मिनटं. ह्याची प्राईस कुठे आहे, 185. म्हणजे अशी सगळी बुक आहेत. काय करायचं ऑप्शन नाही आपल्याला, कारण शिकायचं आहे आपल्याला. बघा ही सेंट जॉर्ज स्कूल, आता त्यांच्या स्कूलचे फोटो वगैरे तेच आपण बुकं घ्यायची, त्यांची नोटबुकं पण त्यांचीच, आपण बाहेरून आणायची नाही. झालं त्यांच्या स्कूलचं आपलं पब्लिश पण होते, स्कूल चांगलं पब्लिसिटी भेटते स्कूलला, आणि त्यांना आपलं बेनिफिट पण भेटतंय, सगळं कमिशन पण भेटतंय. पण जाऊ दे, आपल्याला पण एक हाती सगळा सेट भेटतोय, असू दे. तर मग पूर्ण आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.